एक धक्कादायक बातमी समोर येते मुंबईची, खास करून मुंबईमध्ये जे काही रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसलेत आणि जे काही घुसखोर वाढलेत त्याची आकडेवारी पाहून तळपायाच्या मस्तकात जाईलच आणि आतून मनाला भीती देखील वाटेल। हे बांगलादेशमधून म्यानमारमधून येणारे रोहिंगे हे आतमध्ये येत आहेत आणि इथं त्यांना वाढवत आहेत। पहिल्यापासून जे होते जे अगदी पूर्वीपासून 20-25 वर्षापासून त्यांनी आता एकाची 10-10 20-20 पोरं झाले। त्यांची लोकसंख्या एवढी भयानक वाढली। ज्या 1961 मध्ये काहीतरी हिंदूंची लोकसंख्या मुंबईमध्ये 88% होती ती घटून 2011 पर्यंत का 2014 पर्यंत 66%वरती आले। जी मुस्लिम 8% होते ते आता जाऊन 23, 25, 30%वरती बसलेत आणि त्यातले 20% किंवा 22-23% हे बाहेरनं आलेले मुसलमान आहेत। बाहेरनं आलेले हा मला आकडा सापडतो। ह्या सगळ्या सर्वेक्षणामधून गोष्टी समोर येतात किती धक्कादायक ही गोष्ट। बाहेरचे इथे येऊन आतंकवाद रझा अकादमीने केलेल्या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी सांगितलं की तिथं मिळालेले पासपोर्ट हे बांगलादेशमधून, म्यानमारमधून, पाकिस्तानमधून आलेले। कुणी आणलं तेव्हा आतमध्ये 2000 कधी झालं ते सगळं रझा अकादमीचा जो काही मोर्चाने जे काही घाणेरड्या गोष्टी झाल्या इथं। आम्हाला सजग राहिलं पाहिजे। लवकरात लवकर NRC सारखा कायदा नरेंद्र मोदीजी तुम्हाला हात जोडून माझी विनंती, अमित शहाजी लवकरात लवकर NRCचा कायदा आणि या सगळ्यांना हुसकावून बाहेर लावा। या देशामध्ये खूप मोठं षडयंत्र रचलं जातंय। आपल्या आया बहिणींना, आपल्या पोरीबाळींना त्रास दिला जातोय। लव जिहाद, लँड जिहाद, पैशाचा जिहाद हे धंद्यामध्ये घुसले। अगदी गॅरेज पासून सगळ्या गोष्टींपासून दाड्या बिड्या काढतायत आणि फक्त हिंदू आहे असं दाखवतायत। दुकानाला नाव वेगळं, पैसा टाकला तर वेगळ्या ठिकाणी जातोय। हा सगळ्या गोष्टी चाललेत। सजग व्हा हिंदूंनो, एवढं फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे।